नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. श्री पितृदेवताय नमः. गणपती बाप्पाचे विसर्जन केल्यानंतर लगेचच म्हणजे भाद्रपद पौर्णिमापासून सर्व पितृ अमावस्या या दरम्यान पितृपक्ष आहे, पितृपंधरवाडा आहे, ज्यालाच आपण महालय म्हणतो किंवा महाळ असं म्हणतो. तसेच बऱ्याच अशा भागामध्ये या तिथीला पितृ घालणं असंही म्हटलं जातं. आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील त्या पितृपंधरवाडातील या तिथीला त्यांचे श्राद्ध केलं जातं, त्यांचे नावे संकल्पित करून तर्पण केलं जातं, दानधर्म केला जातो, अन्नदान केलं जातं. त्यामुळे आपले पितृ संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. श्राद्ध म्हणजे काय, तर श्राद्ध कोणी करावं, कसं करावं, या वर्षी म्हणजे 2025 मध्ये आपल्या पितरांच्या तिथीनुसार श्राद्ध कोणत्या दिवशी घालावं आणि पितृदोष नाहीसा होण्यासाठी पितृपंधरवाड्यामध्ये कोणता उपाय करावा, हीच माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. भाद्रपद कृष्ण प्रतिपदा ते सर्व पितृ अमावस्या या दरम्यान आपल्याला आपल्या पितरांचं श्राद्ध करायचं आहे. आणि श्राद्ध म्हणजे काय, श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले कर्म. आपल्या पितरांच्या नावाने त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी, आपण त्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी, पितृपक्षामध्ये पितरांना संतुष्ट करण्यासाठी ज्या तिथीला त्यांचा मृत्यू झाला असेल पितृपंधरवाड्यातील त्या तिथीला त्यांच्या नावे श्राद्ध केलं जातं. तर्पण, ब्राह्मण, भोजन, दान, धर्म, अन्नदान, वस्त्रदान करून पितरांना संतुष्ट केलं जातं, आशीर्वाद घेतले जातात. याला आपण श्राद्ध असे म्हणतात. जसं की आपल्या कुलदेवतांचे आशीर्वाद आपल्या जीवनात महत्त्वाचे असतात, तर तसेच आपल्या जीवनामध्ये आपल्या पितरांचे आशीर्वाद देखील खूप महत्त्वाचे असतात. पितृ संतुष्ट असणे म्हणजे आपल्या आयुष्यातील हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे. पितृ जर संतुष्ट नसतील, पितृदोष लागतो आणि पितृदोष जर लागला तर आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या, विवाह समस्या, भांडणे, कटकटी, मुलांच्या शिक्षणात लक्ष न लागणे अशा समस्या निर्माण होतात. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येक जण पितृपक्षातील आपल्या पूर्वजांचे श्राद्ध प्रत्येक जण करत असतो, मनापासून केले पाहिजे. कधी ते पितृपक्षातील कधी करायचे, या मृत्यूनंतर तिथीला म्हणजे ज्या तिथीला आपलं पितृ गेले असेल पितृपंधरवाड्यातील त्या तिथीला मध्यान्हकाळी म्हणजे दुपारी 12 ते 12:30 या दरम्यान श्राद्ध करावं. संध्याकाळी श्राद्ध करून नका किंवा करू नये. म्हणजेच काय, तर श्राद्धाचे जेवण असतं किंवा विधी आपणच करणार असाल तर दुपारच्या वेळेतच करा. श्राद्ध कोणी करावे, श्राद्ध करण्याचा अधिकार कोणाला आहे? जी मृत व्यक्ती असते त्यांच्या मुलाला असतो किंवा त्याचा करू शकतो आणि त्यापैकी कोणी नसेल तर त्यांच्या नातेवाईकातील कोणीही करू शकतं. समजा 3-4 मुलं असतील तर त्यातील ज्येष्ठ मुलगा सर्वात मोठा मुलगा असतो, तो करू शकतो. श्राद्ध करावं, त्याने श्राद्ध करावं. आणि समजा मुलगाही नसेल तर विधवा पत्नी देखील आपल्या पतीच्या नावे श्राद्ध करू शकते. श्राद्ध कुठं करायचं? श्राद्ध शक्यतो आपल्या राहत्या घरी करायचं आणि भाड्याचं घर असेल तरी चालेल, परंतु आपल्या राहत्या घरीच आपण श्राद्ध करावं लागतं. ज्या दिवशी आपल्या घरात श्राद्ध असेल त्या दिवशी आपल्या घरातील शांतता पाळायची, घरात भांडण तंटा करू द्यायचं नाही, ब्रह्मचार्य पाळायचं. रात्री श्राद्ध करताना म्हणजेच जो श्राद्ध करणार असेल त्याने रात्री भोजन करायचं नाही. शक्य झाल्यास शुभ वस्त्र परिधान करायचे. पितराच्या नावे संकल्प करून श्राद्धाचं जेवण घालायचं. साधारण म्हणजे हे नियम पाळून आपण आपल्या घरी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध अवश्य करावं. आता आपण बघूया 2025 मध्ये या तिथीनुसार पूर्वजांचे श्राद्ध कोणत्या दिवशी घालायचे, तिथीनुसार श्राद्धाच्या तारख्या काय असतील हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा. आणि आपले पूर्वज म्हणजे आपल्या घरात नसलेल्या व्यक्तींसाठी त्यातल्या त्यात पुरुष मंडळी खास करून ज्या तारखेला वारलेले असतील म्हणजेच त्याच तारखेला ते मृत पावलेले असतील त्या दिवसाची ती तिथी काय होती, या तिथी पितृपक्षाला पंधरवाड्यातून म्हणून आपल्याला त्यांचे पितृ घालायचे असतात. म्हणजेच काय, तर श्राद्ध करायचं असतं. आता मी तुम्हाला 2025 मध्ये या वर्षातील श्राद्ध तिथी सांगते. आपले पूर्वज ज्या तिथीला गेले असतील पितृपक्षाच्या पंधरवाड्यातील त्या तिथीला आपण श्राद्ध करायचं असतं. 7 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी महालय म्हणजे पितृपक्षाला प्रारंभ होतो. यालाच पौष्टपदी पौर्णिमा असं म्हटलं जातं. बघा, त्यानंतरची तारीख आहे 8 सप्टेंबर 2025 वार सोमवार. या दिवशी प्रतिपदा श्राद्ध आहे. ज्यांचे पूर्वज प्रतिपदेला गेले असेल त्यांनी 8 सप्टेंबर 2025 रोजी श्राद्ध करायचं आहे. 9 सप्टेंबर 2025 मंगळवार या दिवशी आहे द्वितीया श्राद्ध. द्वितीयामध्ये मृत्यूतिथी ज्यांची असेल त्यांचे श्राद्ध 9 सप्टेंबर रोजी करावं. 10 सप्टेंबर 2025 वार बुधवार या दिवशी आहे तृतीया चतुर्थी. आणि श्राद्ध म्हणजे काय, ते 10 सप्टेंबर 2025 बुधवार या दिवशी श्राद्ध आणि चतुर्थी हे दोन्ही एकत्रित आले आहे. तर त्यामुळे त्यांच्या घरचे पितृ हे तृतीयेला मरण पावलेले असतील किंवा चतुर्थीला मरण पावलेले असतील त्यांनी 10 सप्टेंबर 2025 ते श्राद्ध करावं.
11 सप्टेंबर 2025 वार गुरुवार या दिवशी आहे पंचमी श्राद्ध किंवा भरणी श्राद्ध। दरवर्षी जी भरणी श्राद्धाची तिथी आहे ती तृतीयेला किंवा चतुर्थीला येत असते, पण यंदा तृतीय आणि चतुर्थी हे एकत्रित आल्यामुळे कदाचित पंचमीला ते भरणी श्राद्ध आलं असावं। वर्ष श्राद्ध झाल्यानंतर भरणी श्राद्ध करावं। ज्यांचे पूर्वज गेल्या वर्षभरात गेल्या असतील त्याने चतुर्थी तिथीला भरणी श्राद्ध करावं, परंतु वर्ष श्राद्ध झाल्याशिवाय भरणी श्राद्ध करू नये। वर्ष श्राद्ध झाल्यानंतरच पुढील जो पितृपक्ष येतो त्या पितृपक्षामध्ये भरणी श्राद्ध करतात। 12 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशी आहे षष्ठी श्राद्ध। 13 सप्टेंबर 2025 वार शनिवार या दिवशी आहे सप्तमी श्राद्ध, म्हणजे पूर्वज सप्तमीला गेले असतील तर 13 सप्टेंबरला आपण त्यांचे श्राद्ध करावं। 14 सप्टेंबर 2025 वार रविवार या दिवशी आहे अष्टमी श्राद्ध। 15 सप्टेंबर 2025 वार सोमवार या दिवशी आहे नवमी श्राद्ध। मग या दिवशी तुम्ही तुमच्या घरातील अविधवा मरण पावलेल्या स्त्रीचं हे आई नवमी श्राद्ध करू शकतात। याला अविधवा नवमी असे म्हणतात। अहेव नवमी म्हणजे सौभाग्य नवमी या नावाने ही ओळखले जाते। त्याचप्रमाणे तुमच्या घरातील जो पुरुष नवमी तिथीला वारलेला आहे त्याचे श्राद्ध तुम्हाला या पितृपक्षातील नवमी तिथीला तुम्ही करू शकता। 16 सप्टेंबर 2025 वार मंगळवार या दिवशी आहे दशमी श्राद्ध, म्हणजेच ज्यांचे पूर्वज दशमीला गेले असेल त्यांनी 16 सप्टेंबर रोजी श्राद्ध करावं। 17 सप्टेंबर 2025 वार बुधवार या दिवशी आहे एकादशी श्राद्ध। ज्याचे पूर्वज एकादशीला गेले असेल त्यांनी 17 सप्टेंबरला श्राद्ध करावं। 18 सप्टेंबरला 2025 वार गुरुवार या दिवशी आहे द्वादशी। ज्यांचे पूर्वज द्वादशीला गेले असेल त्यांनी 18 सप्टेंबर रोजी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करावं। 19 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार या दिवशी त्रयोदशी श्राद्ध आहे। यालाच आपण मघा श्राद्ध असंही म्हटलं जातं। पूर्वज त्रयोदशीला गेले असतील तर त्यांनी 19 सप्टेंबर रोजी आपल्या पूर्वजांचे श्राद्ध करायचं असतं। 20 सप्टेंबर 2025 वार शनिवार या दिवशी आहे चतुर्दशी श्राद्ध। तसेच चतुर्दशीच्या श्राद्ध दिवशी ज्यांना अचानक अपघाती मृत्यू आला असेल, आत्महत्या केली असेल, अनैसर्गिक मृत्यू झाला असेल किंवा देखील श्राद्ध चतुर्दशीच्या तिथीला केला जातं। असं जर कोणी आपल्याला घरात केले असेल तर त्यांचे श्राद्ध आपण 20 सप्टेंबर रोजी अवश्य करायचं आहे। आणि पितृपक्षातील शेवटची आणि खूप महत्त्वाची सर्व पितृ अमावस्या ती आहे 21 सप्टेंबर 2025 रोजी आहे। 21 सप्टेंबरला रोजी वार रविवार या दिवशी पितृपक्षातील वार समाप्त होतात, पितृपक्ष समाप्त होतो आणि दिवसाला सर्व पितृ अमावस्या असं म्हटलं जातं। तुम्हालाही काही कारणामुळे पितृपक्षातील कोणत्याही तिथीला जर तुमच्या पितराची जी तिथी आहे त्या तिथीला पितृ घालता जर तुम्हाला आले नाही तर तुम्ही हे सर्व पितृ अमावस्येला त्यांचे श्राद्ध नक्की घालणं आवश्यक आहे। अमावस्येच्या दिवशी एखाद्याचा मृत्यू झाला असेल त्यांचं श्राद्ध सर्व पितृ अमावस्येला केलं तरी चालतं। पितृपक्षामध्ये जर कुणाचं श्राद्ध राहून गेलं असेल तर सर्व पितृ अमावस्येला आपण हे श्राद्ध करू शकता। अशा पद्धतीने तुम्ही मृत्यूनुसार आपल्या पूर्वजांचे पितृपक्षाचे आपण त्या दिवशी श्राद्ध कर्म अवश्य करावं। आपल्या हिंदू धर्मशास्त्रावर यावर असं सांगतं की सकाळ संध्याकाळ देवी देवतांची पूजा केली जाते। त्याचप्रमाणे दुपारी 12 वाजता पितरांचे श्राद्ध केले जाते, ज्यामुळे तुम्ही दुपारी 11:45ला जास्तीत जास्त 12:30 वाजेपर्यंत पितरांचे श्राद्ध करू शकता। आणि जी व्यक्ती आपल्या पितरांचे श्राद्ध करत असतो त्याने श्राद्ध पक्षातील जोपर्यंत पितराचे पान आणि त्यांना दाखवत नाही, म्हणजे पितरांना आपण नैवेद्य दाखवत नाही, तोपर्यंत उपवास करायचा असतो। आपल्या घरातील एखादी व्यक्ती जेव्हा मरण पावती तर तिचे पहिलं वर्ष श्राद्ध होईपर्यंत आपण त्या व्यक्तीचं पितृपक्षातील श्राद्ध करू शकत नाही। एकदा की त्या व्यक्तीचं पहिलं वर्ष श्राद्ध झालं की त्यानंतर येणाऱ्या पितृपक्षातील तुम्ही त्या व्यक्तीस भरणी श्राद्ध करायचं असतं। यंदा पंचमी आणि तिथीला आपल्याला हे भरणी श्राद्ध करता येणार आहे। आणि मग पुन्हा जेव्हा बघा पितृपक्षातील जेव्हा तुम्ही ती व्यक्ती ज्या तिथीला मरण पावली होती ती तिथी पितृपक्षातील बघायची असेल तर आणि श्राद्ध तिथीला सुरुवात करायचं असेल, श्राद्ध करायला सुरुवात करायची आणि तुम्ही कायमस्वरूपी करत राहावे। आणि अशा पद्धतीने तुम्ही
भरणी श्राद्ध विषय समजले असेल. शास्त्रानुसार सुद्धा हेच सांगितले जाते की 1 वर्ष होईपर्यंत त्या व्यक्तीचा आत्मा हा खालीच भटकत असतो. आणि या गोष्टी कितपत खऱ्या आहेत ते तर आपण सांगू शकत नाही, पण शास्त्रमान्य जसं आहे त्यानुसार आपल्याला मी सांगितलेलं आहे. 1 वर्ष पूर्ण झाल्याशिवाय आपण त्या व्यक्तीचं पित्र करू शकत नाही, म्हणजे श्राद्ध पक्षातील श्राद्ध घालू शकत नाही. सर्व पितृ अमावस्येला पितृ संपतात, तर मग आपण घटस्थापनेच्या दिवशी म्हणजेच आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी नक्की कोणाचं श्राद्ध करू शकतो, असं बऱ्याच जणांना प्रश्न पडतो. काही लोकांच्या घरी वंश नसतो, म्हणजे फक्त मुलीच असतात, पण मग मुलीचे किंवा मुलांचे आईवडील गेल्यानंतर पितृपक्षातील श्राद्ध कोणी करावं हा प्रश्न पडतो. आणि जेव्हा मुलीच्या मुलांनी किंवा मुलीच्या मुलींनी जावयाने स्वतः जाऊन या वडिलांकडे श्राद्ध करावं. आश्विन महिन्याच्या पहिल्या दिवशी करावं. शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे की या तिथीला मातृव्रत श्राद्ध असं म्हटलं जातं. हे तर आम्हाला समजलं, पण आम्हाला याचा अर्थ असा नाही की तुम्ही तुमच्या माहेरी जाऊनच ते मातामह श्राद्ध करावं लागेल. तुम्ही गुरुजीकडे किंवा त्या पवित्र नदीच्या ठिकाणी जाऊन तिथे गुरुजींना बोलून हा मातामह श्राद्धाची तिथी विधी करू शकता. किंवा मग दोघी एकत्र बहिणी असाल तर त्या जेवढ्या बहिणी असाल तेव्हा कुणाच्याही एकेच्या घरी जाऊन तो मातामह श्राद्धाचं विधी ठेवला तरी चालेल. नेहमी पित्राचं जेवण त्या दिवशी करायचं आणि त्या दिवशी मृत पावलेल्या आई वडिलांच्या नावाने तुम्हाला एक पान दाखवायचं असतं. अशा पद्धतीने मातामह श्राद्ध करता येतं. आणि मग यानंतर घटस्थापना आपण करू शकतो. घटस्थापनेला काही गडबड नाही. मातामह श्राद्ध करायला या दिवशी जमलंच नाही तर त्या दिवशी येईपर्यंत कोणत्याही एका दिवसाची मालामह श्राद्ध केलं तरी चालेल. आता आपण बघूया पितृपक्षामध्ये पितृदोष कमी करण्याचा कुठले प्रभावी उपाय आहे ते आज आपण जाणून घेणार आहोत. बऱ्याच जणांच्या घरामध्ये भांडण कटकटी होत असतात आणि आपल्यापैकी लहान सहान मुलं देखील असतात. त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही. आपल्या घरामध्ये विवाह होत नाही. विवाह समस्या आजकाल तर भरपूर होत चालली आहे. समस्या असतील, कष्ट करूनही पैशाची आवक होत नसेल, तर सतत आजारी पडत असेल, पितृदोष असेल, तर सर्व पितरांची लक्षणं असेल तर या सेवेसोबतच तुम्ही आपल्या पितरांची सेवा करणे हे खूप देखील महत्त्वाचं आहे. त्यामुळे या समस्या उद्भवतात. पितृपक्षामध्ये पितृदोष आपण नाहीसा करू शकतो आणि पितृतिथीला म्हणजे ज्या तिथीला आपण आपल्या घरामध्ये एक छोटासा श्राद्ध करणार असेल तर त्या एक छोटासा अत्यंत प्रभावी उपाय करणार आहोत. श्राद्धाचं या दिवशी आपल्याला याच प्रकारचं अन्नदान करायचं आहे आणि जे यानंतर केल्यानंतर आपण अन्नदान करायचं आहे. एखादा गरजू भिकारी असेल तर त्याला आपल्या दारावर आला असेल किंवा त्या ठिकाणी जाऊन त्याला अन्नदान करून तृप्त करायचं आहे. कावळ्याने न चुकता प्रभावी एखादा उपाय आपण श्राद्धाच्या दिवशी श्रद्धेने करा. नक्की तुमचे पितर तुम्हाला आशीर्वाद देतील आणि आपल्या कोणते नियम आहेत ते पाळायचे आहे. ही सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये देणार आहे. नक्की पुढील व्हिडिओची वाट पहा. आपल्याला व्हिडिओमधील माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून ह्या माहितीचा व्हिडिओचा फायदा त्यांना झाला पाहिजे. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मनापासून तुमचे खूप खूप थँक्यू. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.